बाळगोपाळ आणि प्रतिष्ठित आमचे जनता पार्कचे सर्व रहिवासी, सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी आपण जमलेले आहोत। बघा मित्रांनो, आयुष्यात सर्व कमवता येतं, हाताची घडी घालून शांत बसायचं फक्त 5 मिनिटं। आयुष्यात सर्व कमवता येतं, पैसा कमवता येतो, गाडी बंगला सर्व कमवता येतं, फक्त संस्कार रूपी नाव जे असतं ते कमवण्यासाठी आपण स्वतः तयार व्हावं लागत असतं। आणि या निमित्तानं आजचा हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश तोच आहे। आणि खऱ्या अर्थानं आपलं कौतुक करावं असं वाटतं की एका धर्मासाठी, धार्मिक उन्नतीसाठी एका ठिणगीने पेटून उठलेले सर्व आपण आहात, सर्व बाळगोपाळ आहात। आज तुम्ही बघत असाल की संस्कार फार महत्त्वाचे असतात। तुम्ही आता टीव्ही बघतात, बातम्या बघतात, नुकतंच आता युद्ध चालू आहे। हे का चालू आहे? विनाशकारी ही सृष्टी विनाशाकडे वाटचाल करते आहे आणि या विनाशाकडे वाटचाल करणाऱ्या सृष्टीला एकच लगाम लावू शकतो, तो म्हणजे अध्यात्म, धर्म आणि संस्कार। आणि आपली भारतीय संस्कृती आपल्याला हे शिकवत असते। सगळ्यात महत्त्वाचं बाळगोपाळांनो, या ठिकाणी तुम्ही आलात, सर्व आयोजक भागवत भाऊ असतील, रोज या ठिकाणी ते आम्ही त्यांना भेटलो आणि विनंती केली की आपण हा पाठ ठेवावा। हा पाठ ठेवण्यामागचा उद्देश काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थी आहेत, बाळगोपाळ आहेत, शिंदे भाऊ आहेत, सर्व या ठिकाणी माझे मित्र आहेत, सत्संगी। आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंशिस्त महत्त्वाची असते आणि ती मला या ठिकाणी पाहायला मिळाली। सर्व स्वयंशिस्तीने जयघोष करत होते। विद्यार्थी मित्रांनो, बाळगोपाळांनो, आपली युनिटी असेल असं म्हणतात की जे पेरशील ते उगवेल रे बाबा, बेसावधपणे पेरू नको। जे पेरशील ते उगवेल रे बाबा, बेसावधपणे पेरू नको। हातीचा बाण सुटल्यावर मग उद्वेगाने झुरू नको, असं संतांनी म्हटलेलं आहे। आपण जे जे करतो ना ते जमा होत जातं, आपल्या कर्मामध्ये जमा होत जातं आणि शेवटी आपल्याला त्याची प्रचिती येत जाते। म्हणून तुम्ही जे आता लहानपणामध्ये बीज रोवतायत, या बंधूंच्या, आपल्या मोठ्या बंधूंच्या माध्यमातून तुम्ही एकत्र येतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकालाही बोलवलेलं नव्हतं, उत्स्फूर्तपणे या ठिकाणी तुम्ही सगळे आलेले आहात। फक्त भागवत भाऊंना भेटलो आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि सर्व उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलेले आहात। ही सगळ्यात महत्त्वाची आहे, आपलं आपणच अभिनंदन करायचं आहे, टाळ्या वाजवायचा सगळ्यांनी। तर आपण हे चांगलं काम करत असतो, सगळ्यांची युनिटी आणि युनिटीने केलेला जयघोष हा देवापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतो। एकाने केलेली प्रार्थना आणि सर्वांनी केलेली प्रार्थना एकवटते आणि ती भगवंताजवळ अतिशय सहजपणे आणि चांगल्या पद्धतीने जात असते। म्हणून तुम्हा सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो। मी एक प्राथमिक शिक्षक आहे, लहान मुलांच्या सानिध्यात नेहमी राहत असतो। हे सगळ्यात महत्त्वाचे धडे या ठिकाणी देण्याची गरज आज आहे आणि तुम्ही ते त्याच्या ठिकाणी तुम्ही आत्मसात करत आहात। 22 वर्ष झाले आपल्या नवापूरमध्ये बालोपासना नामक एक संस्कार केंद्र चालतं, साई मंदिर प्रभाकर कॉलनी येथे। तुम्हाला जर वाटलं तुम्ही त्या ठिकाणी येत जा। प्रमुख उद्देश या ठिकाणी हनुमान चालीसा ठेवण्याचा उद्देश काय होता? आमचे वडील आदरणीय बीयू खैरनार सर, इथं शंकरभाई दर्जी यांच्याकडे पठणाचा कार्यक्रम होता। माझा लहान बंधू भूषण इंजिनियर आहे राजकोटला, त्याचं पहिलं मूल हर्षित तुमच्या समोर दिसत आहे। या ठिकाणी पठण झालं त्यावेळेस आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की हा जेव्हा जन्माला आला तेव्हा चालत नव्हता, एकही शब्द बोलत नव्हता, कोणाशी त्याला कळायचं नाही। मग पप्पा बोलले होते आमचे की आम्ही जर भगवंत प्रभू श्रीराम हनुमंत यांच्याजवळ प्रार्थना केली की जर आमचा नातू चालायला लागला, बोलायला लागला, तर आम्ही या ठिकाणी हनुमान पठणाचा कार्यक्रम ठेवू। सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दिसतायत, सगळ्यांपेक्षा आगाऊपणा तो करतोय आज, पाहताय तुम्ही। उभा राहा बेटा। हर्षित भूषण खैरनार हा उत्तम चालायला लागला, बोलायला लागला आणि ऍक्टिव्हिटीज करायला लागला। त्यामुळे आपली ही जी पठणाचा कार्यक्रम आहे हा या ठिकाणी ठेवलेला आहे। ही प्रचिती आम्हाला आली, भगवंताने आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादाने पुढे देखील त्याची प्रगती होईल अशी आपण आजच्या दिवशी प्रार्थना करूया। आणि त्याचा उद्या बर्थडे आहे, त्यानिमित्त आपण या ठिकाणी आलेला आहात, पठणाचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्या बर्थडेच्या निमित्ताने आपण त्याला
भरभरून शुभेच्छा देऊया. टाळ्यांच्या गजरात त्याला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा आम्ही सर्व आमच्या खैरनार कुटुंबियांकडनं सर्वांना, परमेश्वराचं काम आहे हे तर आपल्याला करायचंच आहे, पण सर्वजण एकत्र आले त्याबद्दल भागवत भाऊ असतील, आदरणीय भाऊ असतील, शिंदे भाऊ असतील, दुर्गेश लहानपणापासून संपर्कात आहे, सर्व माझे मित्र सन्मित्र यांचं आणि सगळ्यांचं कौतुक आणि आभार मानतो. सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत आणि जयघोष करायचा आहे. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. असंच बाळगोपाळांनो दर पठणाला आपण हजर राहायचं, मारामाऱ्या करायच्या नाही, शिव्या द्यायच्या नाही, एकमेकांना